इयत्ता तिसरी. विषय परिसर अभ्यास. घटक अबब. किती प्रकारचे हे प्राणी? अध्ययन निष्पत्ती. वस्तू, पक्षी, प्राणी, वैशिष्ट्ये, उपक्रम यांची विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्यभेदाचा वापर करून गट तयार करतात. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्रातील प्राण्यांची नावे सांगा व त्यांची तुम्हाला माहीत असलेली वैशिष्ट्ये सांगा. राष्ट्रीय प्राणी वाघ जंगलात राहतो. पोपट मिठ्ठू मिठ्ठू. हत्ती अबब किती मोठा. साप बापरे नागोबा. चिमणी चिव चिव चिमणी दाणे टिपते. आत्ताच आपण काही चित्र बघितलेत, त्यात विविध प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळालेत. बरं, हे प्रकार नेमक्या कोणत्या आधारावर केले जातात हे आता आपण पाहूया. सांगा पाहू, आमचा संचार कुठे असतो? बघा, इथे आपणास काही चित्रे दिसतात. गरुड आकाशात उंच उडताना दिसत आहे. गाय जमिनीवर चालते व ती गोठ्यात राहते. तर मासे पाण्यात मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. आमचे रंग निरनिराळे. बगडा रंगानं पांढरा असतो, तर कावडा रंगाने काळा असतो. म्हैससुद्धा रंगाने काळी असते, तर मोरासारखे काही पक्षी मात्र रंगीबिरंगी दिसतात. आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, तर उंदीर आणि खार लहान असतात. गांडूळ आणि झुरळ तर त्याहूनही लहान असतात. चिलट्या आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? हरिण व चित्ता. बरोबर. आता सांगा, संथ गतीने चालणारे प्राणी कोणते? कासव गांडूळ. आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते, फांदीवरून तुरुतुरू पडते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आपण गायी का पाळतो? आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. दूध पिण्यासाठी गाय पाळतो. कुत्रा मांजर बैल गाढव घोडा हे आपल्याला उपयोगी पडतात. घरात उंदीर आणि ढेकूळ असतील तर आपल्याला का आवडत नाही? उंदीर कपडे कुरतडून खातात, तर ढेकूण माणसांना चावतात. आम्ही उपयोगी. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरीही पाळतात. गाई म्हशी शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लढा लावतात. आम्ही घरगुसे. काही प्राणी मात्र नकोसले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुसी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात, ते निराळेच. घरात ढेकूण होतात, आपले रक्त सुचतात. कोळ्यामुळे घरात जडमटले होतात. डास मास्या चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात, त्यावेळी ते यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. कसा ते पाहूया. आमची पिल्ले दूध पितात. गाय कुत्रा बकरी आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात. आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात.
वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भरायला घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खाली लगेच येतो. आम्ही पाण्यात राहतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. तुम्हाला माहीत आहे का? माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचाच उपयोग होतो. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. जरा डोके चालवा. मी तुम्हाला आता काही प्राण्यांची गट सांगतो. त्यात आपल्याला घुबड, घोरपड व मांजर या प्राण्यांचा समावेश करणे आहे. तर तयार आहात ना? गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर आमची पिल्ले दूध पितात. मांजर, कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो. घुबड, सरडा, पाल आणि साप आम्ही सरपटतो. घोरपड. छान. ही झाली आपल्याला ठाऊक असलेल्या प्राण्यांची माहिती. यालाच प्राण्यांची विविधता असे म्हणतात. प्राण्यांचे विविध रंग, आकार, त्यांचे हालचाल यावरून त्याचे वेगवेगळे गट केले जातात. धन्यवाद. आता प्राण्यांबद्दल पुढील माहिती आपण पुढील घटकात बघूया.